सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन, अध्याय 7, श्लोक क्रमांक 6, ओवी क्रमांक 61. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. एषा वस्तुकला देवी सद्गुरुः शिष्यमस्तके हस्ताभिर्मशरणं कृत्वा बोधयेत्त्वरूपतः. ऐसी सूक्ष्म वस्तूची कळा जाणं, गुरु उपदेशिती मस्तकी हस्त ठेवण. जैसा हस्त तैसी काळ उत्पन्न होय शिष्य चैतन्य. जैसा अंधारी लागली ज्योती तैसीच होय देहस्थिती. ज्ञान जावनी मागोती ज्ञान बुद्धी उपजत असे. ज्या गुरुची जैसी उपदेश कळा, शिष्या तैसीच ये भावलीला. जैसे बीज तैसे ये तसे फळा वृक्ष जेवी. घरोघरी गुरु मनविती शिष्या स्वार्थी उपदेशिती. परी वस्तू कळा जे बोधिती ते सद्गुरु जाणावे. यथा कला तथा भाव, यथा भाव तस्य मनः. यथा मनसस्था दृष्टी यथा दृष्टी स्वालयः. मनोनि यथा कला तथा भावो, यथा भावस्तथा मनः. यथा मनस्तथा दृष्टी यथा हष्टिस्तथा लयः. मनोनी जैसा उपदेशी गुरु भेटे तैसाच ती फळे प्रगटे. जैसी कळा तैसा भाव उमटे शिष्य चैतन्य. जैसा भाव तैसेची मन, जैसे मन तैसी दृष्टी होय जाण. तैसीच लयगत राय होऊन स्मरणी भजनी. एवं भाव मन दृष्टी तिन्ही एकमते वर्णती मनोनी. लय लागे निश्चित करणे शुद्ध कर्मी जीवासी. जैसे भजन तैसे फळ घेई जय. जैसे फळ तैसे भोग भोगिजय. जैसे भोग तैसे पाविजय. सुख अथवा दुःख या सर्वासी मूळ कारण श्री गुरुची असे जाण. आपला धर्म जाणोन गुरु अनेक कळेचे असती, तरी तयासी गुरुची म्हणती. परी जे ज्ञान कळा जाणती त्याची गुरुची जाण.